बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। समता पतसंस्थेतील 100 बनावट खाती प्रकरणी आता तपासाला वेग आलाय। राहता शाखेचे व्यवस्थापक मिलिंद बनकर यांना राहता न्यायालयानं 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। अशोक खरात यांच्यानंतर आता बनकर यांची सखोल चौकशी केली जाणार असून बनावट खाती उघडण्यात त्यांची नेमकी काय भूमिका होती याचा तपास केला जातोय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांच्याकडून। सुनील, काय अधिक माहिती? हेमाली, आपण जर बघितलं असेल तर राहता शाखा जी आहे समता पतसंस्थेची, यामध्ये अशोक खरातनं स्वतःच नॉमिनी असत त्याच्याकडे जी येणारी लोक होती त्यांच्या नावावरती साधारण 108 खाती जी आहे ती उघडली होती। यामध्ये एक बचत खातं आणि दुसरं जे होतं तर ते त्याचं डिपॉझिट करण्यासाठीचं खातं होतं। अशा दोन खाती जी आहे त्यांनी प्रत्येकी उघडलेली होती आणि त्या अनुषंगाने जे आहेत ते शिर्डीमधला जमीन घोटाळा जेव्हा समता अशोक खरातच्या समोर आला त्यानंतर समता पतसंस्थेचे धागेदोरे सापडले आणि त्यानंतर समता पतसंस्थेचे 3 महिन्यापूर्वी जे आहे ते अशोक खरात आणि बँकेचा जो व्यवस्थापक आहे त्यांना या ठिकाणी आरोपी करण्यात आलेलं होतं। मात्र अशोक खरात हा इतर गुन्ह्यामध्ये नाशिकला असल्यामुळं त्याचा आरोपी क्रमांक 2 जो आहे समता पतसंस्थेचा व्यवस्थापक मिलिंद बनकर याला अटक करण्यात आलेली नव्हती। मात्र आता अशोक खरात यानं त्याचं नाव घेतल्यानंतर आता तपासामध्ये सगळ्या निष्पन्न झाल्यानंतर आता काल रात्री जे आहे ते मिलिंद बनकर यांना अटक करण्यात आली आणि आज त्याला राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपीच्या बाजूने काचलीवाल जे वकील आहेत त्यांनी आपली युक्तिवाद केला आणि सरकारी पक्षाकडनं नागरे यांनी युक्तिवाद केला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाती उघडलेली आहे त्यामुळे कोणाला लॉस झालेला नाही असा मुद्दा या ठिकाणी प्रामुख्याने मांडण्यात आला। कारण की जे पैसे होते ते अशोक खरातचे होते, फक्त त्यांनी जी कागदपत्र होती ती या ठिकाणी वापरलेली आहेत असं समता पतसंस्थेच्या वकिलांकडनं या ठिकाणी युक्तिवाद करण्यात आला। मात्र सरकारी पक्षाकडनं एकच नॉमिनी एकच क्रमांक या ठिकाणी कसा वापरला आणि त्या ठिकाणचे जे नेमणूक करण्यात आलेले जे काही पदाधिकारी असतील किंवा बँक मॅनेजर असेल यांच्या निदर्शनास आलं नाही का, असे वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी उपस्थित करण्यात आल्यानंतर 10 दिवसांची पोलीस कोठडी जी ती मागण्यात आलेली होती सरकारी पक्षाकडनं। मात्र न्यायालयानं जे आहे त्याला 7 ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आता 7 तारखेला अशोक खरात आणि समता पतसंस्थेचा जो व्यवस्थापक आहे मिलिंद बनकर या दोघांनाही राहता न्यायालयात हजर करले जाईल। मात्र या दरम्यानच्या काळामध्ये समता पतसंस्थेचे पदाधिकारी कारण सरकारी पक्षानं या ठिकाणी बाजू मांडली। राहता शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकर यांना 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। मिलिंद बनकर याचा या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका काय हात आहे, काय भूमिका आहे याची चौकशी केली जाणार आहे। अशोक खरात नंतर शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकर हा देखील अडचणीत आलाय।